आता एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारामध्ये चक्क मृत साप आढळल्याची घटना पलूस तालुक्यामध्ये घडलेली आहे आणि त्यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी, पालक आणि अंगणवाडी सेविकांमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यामधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। माता पोषण आहारामध्ये चक्क साप आढळलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत गर्भवती महिला यांना दिलेल्या या आहारामध्ये चक्क मृत साप सापडल्याची घटना पलूस तालुक्यामध्ये घडलेली आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कुलदीप, हा नेमका सगळा काय प्रकार घडलाय? अमोल, महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि लहान मुलांना जे आहार दिला जातो, या आहारामध्ये अशा पद्धतीचं एक मृत साप आढळल्याची या ठिकाणी पलूस तालुक्यामध्ये घटना घडली। ज्या पद्धतीनं हे टेंडर दिलं गेलं, यामध्ये एकत्रितरित्या हे डाळ, तिखट, मीठ करून एक पॅकिंग जे पोषण आहारामधून दिलं जातं, या ठिकाणी त्यामध्ये हा प्रकार समोर आलाय। यामध्ये जे पॅकिंग पलूस तालुक्यातील एका व्यक्तीकडे गेलं, त्यामध्ये एक मृत साप असल्याचं त्या ठिकाणी या पॅकिंग मध्ये दिसून आले आणि त्यामुळे साहजिक आहे की ज्या शासनामार्फत पोषण आहार जो पुरवला जातोय त्याच्या गुणवत्तेबाबत शंका देखील व्यक्त केली जाते। संशय असा आहे की हे जे पॅकिंग होत असताना अशा पद्धतीनं एक साप या पॅकिंग मध्ये गेला असावा आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते मृत झाला असावा आणि तेच पॅकिंग या पोषण आहारामध्ये वितरित झालं असावं। तर या संदर्भामध्ये ही गंभीर बाब समोर आल्यानंतर प्रशासन आता नेमकं यावर काय हालचाली करते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद कुलदीप दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।